डॉक्टर सर्वेश शाहू सावंत. सो आज आपला प्रभाग क्रमांक 62 ह्याच्यामध्ये आपण आपला भारतीय जनता पार्टी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग ह्यांच्या एकत्रित संयोगाने आपण हा कॅम्प ठेवलेला आहे. हा जो कॅम्प आहे हा आपण आपले आमदार माननीय रवींद्र चव्हाण दादा यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहोत. सो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य हे दोन्हीही महत्त्वाचे पैलू असतात आणि त्या दोन्हीचंही संगोपन करणं आणि व्यवस्थित त्याला हे करणं जोपासणं हे आपलं एक काम असलं पाहिजे. तर एक नागरिकांकडे किंवा एक आपल्या समाजाकडे आपलं एक कर्तव्य म्हणून आपण आज कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. इथे नेत्र तपासणी, त्या व्यतिरिक्त बेसिक महिलांचे जे काही कॅन्सरचे हे असतात त्याचं स्क्रीनिंग, त्याच्या व्यतिरिक्त ब्लड प्रेशर, डायबिटीज अशा प्रकारचे विविध आपण सगळ्या तपासण्या इथे आज करत आहोत. आणि चांगल्या आरोग्यासाठी चांगलं संतुलित आहार आणि चांगले विचार आणि रोज एक नियमित व्यायाम हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता थोडा पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि विविध प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन, मलेरिया, डेंग्यू असे सगळेच आजारी ह्या सीझनमध्ये खूप जास्त असतात. तर त्याच्यामध्ये आपण आपली स्वतःची काळजी, महत्त्वाची म्हणजे घरामध्ये मच्छर किंवा हे येऊ नये ह्याची काळजी घ्यावी. संतुलित आणि चांगला हेल्दी आहार घ्यावा आणि थोडासा व्यायाम करणे हे तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा पाण्याचा विषय हा खरंच गंभीर झालेला आहे. त्याच्यासाठी आपण इकडचे आपले जेवढे महानगरपालिकेचे जेवढे पाणी खात्याचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण स्वतः आणि प्लस त्याच्याचबरोबर आपले आमदार साहेब रवींद्र चव्हाण दादा यांनी दोघांनी आपण त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. काय उपाययोजना करता येतील ह्याचा आपण प्रयत्न करत आहोत. बहुतेक ठिकाणी सगळ्या ज्या लाईन्स आहेत त्या जुन्या झाल्या आहेत, त्या नवीन टाकून घेणे आणि एक नवीन पाण्याची इकडे टाकीचं आयोजन करणे ह्या दोन गोष्टी ह्याच्यामध्ये हिशोबाने आपलं प्लॅनिंग चालू आहे.